नमस्कार मित्रांनो. द प्रोफेसर ऑफ नेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण एका नवीन रोगाबद्दल माहिती पाहणार आहोत. दिवस 4था आहे आणि आज आपण माहिती पाहणार आहोत अझिथ्रोमायसिन 500 mg या गोळीबद्दलची, या औषधाबद्दलची. तर हे औषध कोणत्या आजारांसाठी वापरलं जातं याची पूर्णतः माहिती आज आपण पाहणार आहोत. तर अझिथ्रोमायसिन हे एक बॅक्टेरियावर उपचार करणारं औषध आहे आणि हे मूलतः विविध जीवाणूजन्य रोगावरती संसर्गावरती वापरलं जातं. तर पाहूयात आपण याचा वापर कसा करायचा. श्वसन संस्थेवरचे जे रोग असतील, जे की रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स वाले रोग असतील, त्याच्यावरती याचा वापर केला जातो. घसा, टॉन्सिल आणि कानावरचे जे संसर्गजन्य रोग आहेत त्याच्यावरती ही गोळी खूप लाभदायक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे त्वचेचे आणि मऊ ऊतींचे संक्रमण, म्हणजे त्वचेवरती जे संक्रमण होतं तर त्याच्यावरचं हे संक्रमण हे दूर करते. चौथी गोष्ट म्हणजे लैंगिक संक्रमित रोग, जे लैंगिक संक्रमित रोग आहेत त्याच्यावरती ही गोळी खूप लाभदायक आहे. टायफॉइड, ताप इत्यादी गोष्टींसाठी ही डॉक्टरांद्वारे वापरली जाते. आता आपण याचा डोस आणि सेवन कसं करायचं याच्याबद्दल माहिती घेऊया. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार गोळी ह्याचा डोस ठरवावा. हे औषध रिकाम्या पोटी आणि जेवणानंतर दोन्ही वेळेस घेतलं तरी चालतं. हा या औषधांचा डोस कंप्लीट करावा लागतो 5 दिवसांचा. तर त्याच्या संदर्भात जे डॉक्टर सल्ला देतील त्याच्यानुसार ते घ्यावं. याचे साईड इफेक्ट्स असे असतील की मळमळ, उलटी अशा गोष्टी याच्यामुळे होऊ शकतात याच्या सेवनामुळे. याची खबरदारी व सूचना आपण जाणून घेऊयात. गर्भवती महिला व स्तनधार जे स्तनपान करतायत सध्या बाळांना, त्या महिलांनी डॉक्टरांच्या माहितीनुसारच या गोळीचं सेवन करावं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना जुनाट किडनीचे आजार आहेत, जुनाट यकृताचे आजार आहेत, त्या लोकांनी सुद्धा याची माहिती डॉक्टरांकडूनच घ्यावी. असे प्रभावी, सुरक्षित असं अँटिबायोटिक आहे, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावे. तर आपण आता पाहूयात की हे कोणत्या ब्रँड नेमने ओळखलं जातं आणि कोणत्या कोणत्या पॉवरमध्ये हे औषध आलं जातं. अझिथ्रोमायसिन 100 mg मध्ये अझिसिप या ब्रँड नेमने ओळखलं जातं. अझिथ्रोमायसिन 200 mg हे अझिसिप 200 mg मध्ये ओळखलं जातं. आणि शक्यतो अझिसिप 100 आणि 200 हे लहान बाळांना पेडियाट्रिक डोसेसमध्ये वापरलं जातं. आता याचे दुसरे जे टॅबलेट फॉर्म मध्ये येतं ते अझिथ्रोमायसिन 250 mg हे इझी ब्रँड, हेटेरो हेल्थ केअरचं हे ब्रँड आहे इझी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अझिथ्रोमायसिन 500 mg मध्ये अरिस्टो या डिव्हिजनचं आहे, जेनेरिक डिव्हिजनचं अझेल्ट्रा 500 mg या नावाने हे अझिथ्रोमायसिन येतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे झॅथ्रिन 500 हे खूप साऱ्या डॉक्टरांचं खूप फेमस ब्रँड आहे आणि झॅथ्रिन 500 हे याच्यामध्ये सुद्धा अझिथ्रोमायसिन आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की लिम्सी गोळीबद्दलची माहिती. लिम्सी गोळीबद्दल आजकाल खूप मुलांमध्ये ट्रेंड सुरू आहे की लिम्सी गोळी खाल्ल्यानंतर व्हिटॅमिन सी वाढतं शरीरातलं आणि त्याच्यामुळे त्वचा गोरी पडते. पण याचे खूप साऱ्या गोळ्या घेतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या न घेतल्यामुळे जे खूप सारे साईड इफेक्ट्स आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. आज इतकंच. धन्यवाद.